नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा चॅप्टर किंवा हा पॉइंट पाहणार आहोत। तर या पॉइंट मध्ये आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन द outermost orbit of the atom, that electrons are called valence electron. For example, आपण या ठिकाणी 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत, सोडियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम। बिफोर दॅट, व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हटलेलं आहे? द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द इलेक्ट्रॉन्स इन द आउटर सेल दॅट बॉन्ड विथ अदर ॲटम। म्हणजेच काय, जे आउटर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो। इकडे लक्ष द्या, इकडे बारकाईने लक्ष द्या। द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स द इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। आणि दॅट इलेक्ट्रॉन इज और दॅट इलेक्ट्रॉन बॉन्ड विथ अदर ॲटम, म्हणजे बॉन्डिंग कुठल्या इलेक्ट्रॉन न करत असतो? द आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात दॅट इलेक्ट्रॉन कॅन बॉन्ड विथ अदर ॲटम। फॉर एक्झाम्पल सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम। आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत सोडियम मध्ये, मॅग्नेशियम मध्ये, ॲल्युमिनियम मध्ये? तर या ठिकाणी द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11, द 1s2, 2s2, 2p6, 3s1, म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे। हे रिव्हॉल्व्स होत आहे द इलेक्ट्रॉन विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस। न्यूक्लियसच्या भोवती काय होत आहेत? या ठिकाणी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत। हा इलेक्ट्रॉन काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणतात? द इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द ॲटम। ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणत असतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणत असतो। तर या ठिकाणी हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सोडियम? द ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द सोडियम, मीन्स हा एक इलेक्ट्रॉन बॉन्डिंग करत असतो। सेकंड एक्झाम्पल, द magnesium. The atomic number of magnesium is 12. 1s2, 2s2, 2p6, 3s2. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 आहेत, कंप्लीट आहे। सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, 8 आहेत, कंप्लीट आहे। थर्ड ऑर्बिट मध्ये या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत, मीन्स द 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट। हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द मॅग्नेशियम? The magnesium contains the 2 electrons in the outermost orbit. That's why the 2 valence electrons are present in the magnesium. Like that, the aluminum. The atomic number of aluminum is 13. या ठिकाणी दिलेला आहे 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑल्सो गिवन हियर। तर या ठिकाणी काय, द फर्स्ट ऑर्बिट कंटेन्स द 2 इलेक्ट्रॉन, second orbit contains the 8 electron, means first orbit is fulfilled, second orbit also fulfilled, and third orbit contains the 3 electron. याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत। थर्ड ऑर्बिट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? आणखीन 5 इलेक्ट्रॉन लागतात। म्हणजे या ठिकाणी काय करतो हा इलेक्ट्रॉन? काय करत असतो? 3 इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो। म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत ॲल्युमिनियम मध्ये? देर आर 3 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द ॲल्युमिनियम। ॲल्युमिनियम ॲटम मध्ये 3 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत। ते काय आहे? त्यांनाच काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। तर जेवढे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणत असतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। सोडियम मध्ये 1 आहे, मॅग्नेशियम मध्ये या ठिकाणी मॅग्नेशियम मध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, आणि या ठिकाणी ॲल्युमिनियम मध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत। अशा पद्धतीने काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात? मीन्स फर्स्ट द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन दी आउटर मोस्ट ऑर्बिट, जो शेवटच्या कक्षेमध्ये किंवा शेवटच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणत असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे म्हणत असतात। हिअर व्हॉट इज दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? तर या ठिकाणी आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय पाहिलेलं आहे? तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता आपण पाहिलेलं आहे पूर्वी एक्झाम्पल मध्ये। तर या ठिकाणी जे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे बोरॉन। बोरॉन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी बोरॉन। फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन फुलफिल आहे, आणि सेकंड ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते फुलफिल झालेलं आहे। नेक्स्ट, in the silicon, the atomic number of silicon is the 14. atomic number किती आहे सिलिकॉनचा? 14 आहे। आपण पाहिलेलं आहे पूर्वी 3 एक्झाम्पल। तर या ठिकाणी सुद्धा 5 सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14 आहे। तर या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत। तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? द 4 valence electrons are present in the
silicon. In the antimony, the 5 electrons are present in the valence orbit. म्हणजे outermost orbit. outermost orbit मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5. तर आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात आपण एक्झाम्पल वरून पाहिलेलं आहे. तर द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द ॲटम, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. अँड दॅट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द बॉन्ड फॉर्मेशन और कंपाऊंड फॉर्मेशन. बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी किंवा कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच रेस्पॉन्सिबल असतात किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच रिॲक्शन मध्ये भाग घेत असतात. द आउटर सेल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर त्या ठिकाणी द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डिटरमाइन्स अँड एलिमेंट्स केमिकल प्रॉपर्टी. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ते काय करत असतात? दॅट डिटरमाइन्स एलिमेंट्स केमिकल प्रॉपर्टीज. एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी काय करत असतात? त्याच डिसाइड करत असतात. कोण? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द outermost orbit, that electron decides or determines the chemical property of that element. For example, the noble gases on the right side of the periodic table are inert. काय? periodic table च्या right side ला noble gases आहेत that are inert. Inert means they do not react with other atoms. तर त्या ठिकाणी काय ते inert कशाला म्हणतात? जे दुसऱ्या ॲटम सोबत रिॲक्ट होत नाहीत किंवा रिॲक्शन मध्ये जे भाग घेत नाहीत त्यांना काय म्हणतात? इनर्ट असे म्हणत असतात. आता इनर्ट का म्हणतात ते पाहूया आपण. तर या ठिकाणी त्यांनाच काय म्हणत असतो? द इलेक्ट्रॉन, द नोबेल गॅसेस, त्यांनाच काय म्हणत असतो? दीज आर दी नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस आर इनर्ट बिकॉज दे हॅव 8 आउटर सेल्स. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स हॅव इन दी आउटर सेल्स. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती? 8 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे दे डू नॉट टेक पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन बिकॉज दे रिक्वायर 8 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द आउटरमोस्ट ऑर्बिट. त्यांचे आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे ते कम्प्लीट असल्यामुळे दे डू नॉट रिॲक्ट विथ ए अदर ॲटम बिकॉज दे डू नॉट रिक्वायर एनी इलेक्ट्रॉन टू डोनेट और टू ऍक्सेप्ट. म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची भी गरज नाही किंवा ऍक्सेप्ट करण्याची भी गरज नाही. का? कारण की त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहेत ते कम्प्लीट आहेत, फुलफिल आहेत. ज्या ॲटम च्या आउटरमोस्ट ऑर्बिट फुलफिल असतात किंवा कम्प्लीट असतात दॅट आर नोन ॲज ए नोबेल गॅसेस. फक्त या ठिकाणी काय? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे 6 जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? नोबेल गॅसेस किंवा निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? नोबेल गॅसेस, निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणत असतो. का? कारण की त्यांचे शेवटची जे कक्षा आहे ती फुलफिल असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा इलेक्ट्रॉन घेत नाहीत. त्याच्यामुळे ते रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. त्यामुळेच आपण त्यांना काय म्हणतो? निष्क्रिय वायू असे म्हणत असतो. देन द पिरियडिक टेबल. आता आपण पिरियडिक टेबल माहितीच आहे आपल्याला. आता ग्रुप कशाला म्हणतो? द कॉलम्स ऑन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. आता हे जे कॉलम आहे, कॉलम अशा पद्धतीचे जे उभे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कॉलम म्हणत असतो. द कॉलम्स ऑन द पिरियडिक टेबल्स आर कॉल्ड ग्रुप्स. जे कॉलम आहेत त्यांनाच आपण काय म्हणत असतो? ग्रुप्स असे म्हणत असतो. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव ए सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आता हे फर्स्ट ग्रुप आहे, सेकंड ग्रुप आहे. या ठिकाणी एलिमेंट्स इन द ग्रुप हॅव ए सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे या ग्रुपमध्ये जेवढे बी एलिमेंट असतील दे हॅव ए सेम केमिकल प्रॉपर्टीज. आता या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट असतील they also have a same chemical properties. या ग्रुप मधले they also have a same chemical properties because each group has a same number of valence electron. का आहे? they have a same number of valence electron. तर त्या ठिकाणी सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? त्या ठिकाणी ह्या ग्रुपमध्ये जेवढे बी ॲटम प्रेझेंट असतात त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील. या कक्षेमध्ये जेवढे असतील त्यांच्या कक्षेमध्ये सुद्धा काय? सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत? सिमिलर आहेत किंवा सारख्याच आहेत त्या ठिकाणी.
तर आपण पाहूया. द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल आर अरेंज्ड इन ए ग्रुप्स. ईच ग्रुप हॅज द सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. या ठिकाणी एलिमेंटची अरेंजमेंट अशा पद्धतीने केलेली आहे की त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम. आता या फर्स्ट ए ग्रुप, सेकंड ए ग्रुप. फर्स्ट ए ग्रुप मध्ये द आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स दी ओनली वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि जेवढे बी शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलन्स एक इलेक्ट्रॉन असेल त्यांना या ग्रुपमध्ये फर्स्ट ए ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर ग्रुप सेकंड ए कंटेन्स दी टू इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटम. त्या पर्टिक्युलर ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, त्यांना ग्रुप 2A मध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर ग्रुप 3A मध्ये काय, द 3 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. शेवटच्या कक्षेमध्ये ज्या 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्या ॲटमना काय केलेलं आहे, ग्रुप 3A मध्ये ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी 4A म्हणजेच काय, द 4 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ दॅट एलिमेंट और ॲटम. त्या ॲटमच्या किंवा एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्यांना काय केलेलं आहे, ग्रुप 4A मध्ये ठेवलेलं आहे. द ग्रुप 5A, ग्रुप 6A, ग्रुप 7A आणि ग्रुप 8A. म्हणजे अशा पद्धतीने काय, इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्या पद्धतीने त्यांची पिरियडिक टेबल मध्ये अरेंजमेंट करण्यात आलेली आहे आणि त्यांना ग्रुपचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता ग्रुप 5A म्हणल्यानंतर त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे की द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ दॅट ॲटम और एलिमेंट कंटेन्स द 5 इलेक्ट्रॉन. त्या ठिकाणी काय, 5 इलेक्ट्रॉन त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असल्यामुळे त्यांना काय केलेलं आहे, ग्रुप 5A मध्ये ठेवलेलं आहे. आता ग्रुप 8A मध्ये काय आहे, त्या ठिकाणी आउटरमोस्ट ऑर्बिट त्यांचे कम्प्लीट आहेत, फुलफिल आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो, नोबेल गॅसेस म्हणतो. दॅट आर दी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हे 6 जे एलिमेंट आहेत त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट फुलफिल आहेत. दे आर न्यूट्रल, म्हणजे ते न्यूट्रल आहेत. ते डू नॉट टेक पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन मध्ये ते भाग घेत नाहीत. तर या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसा अरेंज केलेला आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. त्यानंतर त्यांची ग्रुपमध्ये अरेंजमेंट केलेली आहे आणि ग्रुपमध्ये कसे, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जितके इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत सेम इलेक्ट्रॉनचे एका ग्रुपमध्ये आपण अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, the entire periodic table is arranged according to the number of valence electron. तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एंटायर पिरियडिक टेबल पूर्णपणे जेवढाही पिरियडिक टेबल आहे इट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ए आउटरमोस्ट ऑर्बिट. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्या पद्धतीने काय केलेलं आहे, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी आहेत ते एका ग्रुपमध्ये अरेंज करण्यात आलेलं आहे. द रिझन दे अरेंज द पिरियडिक टेबल दिस वे इज बिकॉज द एलिमेंट इन ईच ग्रुप रिॲक्ट सिमिलरली. का अरेंज केलेलं आहे असं, या ठिकाणी सांगितलेलं आहे, द ईच ग्रुप कॅन रिॲक्ट सिमिलरली. म्हणजे सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांचे काय, केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत आणि रिॲक्टिव्हिटी सुद्धा काय असणार आहे, त्या ठिकाणी त्यांची सेम असणार आहे. त्यानंतर ऑक्टेट रूल म्हणजे कशाला म्हणत असतो, द ऑक्टेट रूल स्टेट दॅट द ॲटम्स लाईक टू हॅव द 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, ऑक्टेट रूल कशाला म्हणतो, द एलिमेंट हॅव्हिंग द 8 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, त्यांना काय म्हणतात, ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑक्टेट रूल म्हणतो. द ॲटम दॅट हॅव 8 आउटर सेल इलेक्ट्रॉन्स आर स्टेबल अँड नॉन रिॲक्टिव्ह. ज्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ते काय असतात, दे आर नॉन रिॲक्टिव्ह बिकॉज देअर आउटरमोस्ट ऑर्बिट इज फुलफिल और कम्प्लीट. त्या ठिकाणी हेलियम हा निऑन आहे, निऑनचे आउटरमोस्ट ऑर्बिट, आता आपण नोबेल गॅसेस मध्ये येत असतो हा निऑनचे फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सेकंड ऑर्बिट मध्ये काय आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळं या ठिकाणी यांना रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. का, कारण की दे डू नॉट रिक्वायर एनी इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट बिकॉज दे हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड आउटरमोस्ट ऑर्बिट. त्यांची आउटरमोस्ट ऑर्बिट ऑलरेडी कम्प्लीट असल्यामुळं त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा इलेक्ट्रॉन घेत नाहीत. त्यांच्यामुळं काय, ते स्टेबल असतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, ऑक्टेट
रूल असे म्हणत असतो. आणि त्या ठिकाणी स्टेबल कुठले कुठले एलिमेंट आहेत? नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस कोणते आहेत? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तर या ठिकाणी पहा, 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ए फर्स्ट ऑर्बिट अँड 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सेकंड ऑर्बिट. ॲटॉमिक नंबर ऑफ निऑन इज 10. ॲटॉमिक नंबर 10 आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 आहेत. त्याच्यामुळे ते फुलफिल आहेत. ते डू नॉट रिॲक्ट विथ एनी अदर ॲटम. लेवी स्ट्रक्चर. आता लेवी स्ट्रक्चर शोन ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता लेवी स्ट्रक्चर काय करत असते? द लेवी स्ट्रक्चर शोन ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच काय केलं जातं? शो केलं जातं. तर या ठिकाणी पहा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपण पाहिलेला आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, असे 10 झाले. ते दोन्ही ऑर्बिट कंप्लीट आहेत. शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन उरलेला आहे? 1. तर त्याला काय म्हणतो आपण? द इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तेच आपण या ठिकाणी लेवी स्ट्रक्चर मध्ये शो करत असतो. सोडियम इज इन ए ग्रुप फर्स्ट ए. So we know that the one valence electron group first A is known as a alkali metals. Group first A ला आपण काय म्हणतो? अल्कली मेटल म्हणत असतो. तर त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत सोडियमच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये? तर 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणून या ठिकाणी सोडियमचं सिम्बॉल काढलेलं आहे आणि 1 आपण या ठिकाणी काय डॉट दिलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? लेवी स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्यानंतर बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. म्हणून त्याला सुद्धा या ठिकाणी काय बीई लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला काय 2 इलेक्ट्रॉन शो केलेले आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण? लेवी स्ट्रक्चर असे म्हणत असतो. हाऊ टू ड्रॉ द लेवी स्ट्रक्चर. तर आता लेवी स्ट्रक्चर कसं काढलं जातं? लुक ॲट द एलिमेंट दॅट वी वॉन्ट टू ड्रॉ द स्ट्रक्चर फॉर अँड सी व्हॉट ग्रुप इट इज इन. म्हणजे आपल्याकडे काय करायचं आहे? एलिमेंट कोणता आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर कुठल्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे ते एक पाहायचं आहे. त्यानंतर दुसरं काय म्हणलेलं आहे? पण ड्रॉ डॉट्स अराउंड द सिम्बॉल अकॉर्डिंग टू हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इट हॅज. म्हणजे काय? त्याच्याकडे जस्ट लाईक आपल्याला कुठल्या एलिमेंटचं लेवी स्ट्रक्चर काढायचं आहे ते फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करायचं. त्यानंतर काय करायचं आहे? द हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. त्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यानंतर काय करायचं? तेवढे इलेक्ट्रॉन किंवा तेवढे डॉट या ठिकाणी काय करायचं? शो करायचं. जस्ट लाईक ए कॅल्शियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? त्या ठिकाणी कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. 20च्या नंतर फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, थर्ड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि फोर्थ ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट कंप्लीट आहे, सेकंड ऑर्बिट कंप्लीट आहे, थर्ड ऑर्बिट कंप्लीट आहे. या ठिकाणी फोर्थ ऑर्बिट जे आहे त्या ठिकाणी किती? 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे? 2 या ठिकाणी इलेक्ट्रॉन शो केलेले आहे. हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द कॅल्शियम? देर आर 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द कॅल्शियम. मीन्स द 2 इलेक्ट्रॉन्स कॅन टेक पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन. म्हणजेच त्या ठिकाणी काय? केमिकल रिॲक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन भाग घेत असतात. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स फ्लाय अराउंड द ॲटम्स इन द इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल्स. म्हणजेच काय? त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती काय होत असतात? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात. त्या ठिकाणी ऑर्बिट असतात. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल. आपण हे क्वांटम नंबर जे आहेत किंवा क्वांटम नंबरच्या आपण पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे ते क्वांटम नंबर्स म्हणून. क्वांटम नंबर मध्ये एस, पी, डी, एफ याबद्दल, त्यानंतर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अजमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, म्हणजे इलेक्ट्रॉन कसे फिलअप होत असतात, स्पिन क्वांटम नंबर कशाला म्हणतात, मॅग्नेटिक क्वांटम नंबर कशाला म्हणतात, ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टीसाठी काय करा? तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर या ठिकाणी ऑर्बिटल कोणते कोणते असतात? एस, पी, डी, एफ. तर या ठिकाणी एस, पी, डी, एफ ऑर्बिटल असतात. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम असतात. पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम असतात. त्यानंतर डी मध्ये त्या ठिकाणी 10 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात आणि एफ मध्ये त्या ठिकाणी 14 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ते पाहू शकता. देन तर त्या ठिकाणी वी विल
ओनली स्टडी दी 1:2, 2:2, 2p6, 3:2, 3p6 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एवढ्याची स्टडी करायची आहे. तर या ठिकाणी पहा ऑर्बिटल्स फिल इन दिस ऑर्डर. तर आता कुठल्या ऑर्डरनं भरतात? फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन भरले जातात किंवा फिलअप केले जातात. सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन म्हणजे एस ऑर्बिटमध्ये 2 आणि पी ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन फिलअप केले जात असतात. तर त्या ठिकाणी फिलिंग इलेक्ट्रॉन ऑर्बिटल, द इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स विल फिल इन दिस ऑर्डर. तर त्या ठिकाणी काय केलं जातं? फर्स्ट मीन्स द फर्स्ट एनर्जी लेवल. या ठिकाणी 1s मीन्स फर्स्ट एनर्जी लेवल, 2s म्हणजे सेकंड एनर्जी लेवल, 3s म्हणजे थर्ड एनर्जी लेवल अशा पद्धतीने असते. तर त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर ओनली इन द हायेस्ट एनर्जी लेवल. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणलं होतं आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स means the electron which are present in the outermost orbit. outermost orbit मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. तर त्याच पद्धतीने काय हायेस्ट लेवलला असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? हायेस्ट शेवटच्या एनर्जी लेवल मध्ये किंवा शेवटच्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट असतात. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स विल फिल इन दिस ऑर्डर. तर त्या ठिकाणी फर्स्ट 1s या ठिकाणी 1 मीन्स द फर्स्ट एनर्जी लेवल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड ओनली इन द हायेस्ट एनर्जी लेवल. हायेस्ट एनर्जी लेवलला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फिलअप केले जातात. येस इज द टाइप और शेप ऑफ द ऑर्बिटल. तर त्या ठिकाणी एस ऑर्बिटल. तर या ठिकाणी हायड्रोजन फॉर एक्झाम्पल काय केलेलं आहे? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. 1 ॲटॉमिक नंबर मध्ये 1s ऑर्बिट असेल. 1s मध्ये मॅक्झिमम एस ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? 2 असतात. परंतु हायड्रोजनकडे किती आहेत? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस अँड विच इज प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. आणि इथे एकच ऑर्बिट असल्यामुळे या ठिकाणी एकच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत आहे. पहा, तर या ठिकाणी काय हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने रिव्हॉल्व्ह होत असतो. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटचा हा इलेक्ट्रॉन आहे विच इज प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. तर त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील हायड्रोजन मध्ये? 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सेकंड, तर या ठिकाणी 1s ऑर्बिट मध्ये त्यानंतर 2s म्हणजे सेकंड लेवल और सेकंड एनर्जी लेवल मध्ये 2s आणि 2p 2 असतील. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. एस मध्ये एस आल्यानंतर 2च इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि पी आल्यानंतर त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. सेकंड एनर्जी लेवल मध्ये पहा, फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट झाले. त्यानंतर सेकंड एनर्जी लेवल मध्ये किती? हे 2 आणि हे 6 म्हणजे सेकंड एनर्जी लेवल मध्ये असतात. तर या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. हा स्ट्रक्चर जे आहे ते निऑनचं आहे. निऑनच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट फुलफिल झाला, नंतर काय केलं जातं? सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जात असतात किंवा ट्रान्सफर होत असतात. तर या सेकंड ऑर्बिट मध्ये 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने सेकंड एनर्जी लेवल मध्ये काय असतात? हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन फिलअप केलेले जातात. आणि हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी न्यूक्लियस म्हणतो याला आपण. हे जे आहे ते न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन काय होत असतात? न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स, तर या ठिकाणी पहा, द सेकंड एनर्जी लेवल, द एस अँड पी आर द टाइप और शेप ऑफ द ऑर्बिटल. आता एस ऑर्बिटल या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि पी ऑर्बिटल या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. म्हणजे एस ऑर्बिटलचा शेप अशा पद्धतीने असतो आणि पी ऑर्बिटलचा शेप या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर हाऊ टू फिल द इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स. तर त्या ठिकाणी we look at the periodic table and see that the sodium atom has 11 electrons. सोडियम ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द फॉलोइंग ऑर्डर. तर इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग कशी केली जाते? या पद्धतीने केली जाते. 1:2, 2:2, 2p6, 3:2, 3p6 अशा पद्धतीने केली जाते. परंतु ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड ऑर्बिट मध्ये 2, या ठिकाणी 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये
या ठिकाणी 2 2 2 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता इथे किती झालेत? या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती झाले? 8 आणि फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 हे 10 झाले आणि शेवटच्या 3s ऑर्बिटमध्ये किती आहे? 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. अशा पद्धतीने ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? 11 असणार आहेत. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आपण शो केलेला आहे. त्यानंतर सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर थर्ड ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीने आपण काय करत असतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असतो. रिमेंबर व्हॉट वी आर डुईंग. आता आपल्याला काय करत आहोत ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. वी आर शोईंग व्हॉट ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्स आर इन अँड हाऊ मेनी आर इन देम. व्हॉट इज द इलेक्ट्रॉन ऑर्बिटल कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन आपल्याला पाहायचं आहे. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळं त्या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट असतील? 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल आणि प्रोटॉन या ठिकाणी असतात, न्यूट्रॉन या ठिकाणी असतात, म्हणजेच न्यूक्लियस मध्ये असतात. तर या ठिकाणी द न्यूक्लियस ऑफ द हायड्रोजन अँड 1 इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 1s1 म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. देन त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक हायड्रोजन 1s1 म्हणजे एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? 1s1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन अपवर्ड ॲरोनं शो केलेला आहे. त्यानंतर सेकंड, आता त्या ठिकाणी n इज द एनर्जी लेवल अँड करस्पॉन्ड टू आउटर इलेक्ट्रॉन डायग्राम. तर या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिटमध्ये या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट आहे, फर्स्ट ऑर्बिट या ठिकाणी. त्यानंतर सेकंड ऑर्बिटमध्ये n इज इक्वल टू 2. तर सेकंड ऑर्बिट 2s 2p म्हणजे इथे 8 इलेक्ट्रॉन असतात आणि इथे s मध्ये काय? फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. तर या ठिकाणी हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी कार्बन. तर त्या ठिकाणी कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? तर या ठिकाणी कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनचा ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 आहे. तर त्याचा इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच 1s मध्ये किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी एक अपवर्ड ॲरो, एक डाऊनवर्ड ॲरो इज प्रेझेंट इन ए 1s ऑर्बिटल. 1s ऑर्बिटल या ठिकाणी शो केलेला आहे. त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन शो केलेले आहेत. त्यानंतर 2 इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये आले, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत दुसऱ्या ऑर्बिटमध्ये? तर त्या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर त्या ठिकाणी किती प्रेझेंट आहेत? त्या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. 2s. आता या ठिकाणी दुसरे जे 2 इलेक्ट्रॉन आले, फर्स्ट ऑर्बिट मधले 2 इलेक्ट्रॉन इथे शो केलेले आहे. सेकंड ऑर्बिट मधले s चे इलेक्ट्रॉन आपण इथे शो केलेले आहे, 2s. आता उरलेले इलेक्ट्रॉन कुठे जातील? त्या ठिकाणी 2p मध्ये जातील. तर या ठिकाणी काय? 2p फिलअप करत असते वेळेस काय करायचं आहे? 2p मधले 3 ऑर्बिटल असतात. 3 ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन इथं आला, दुसरा इलेक्ट्रॉन इथं आला, तिसरा इलेक्ट्रॉन जर असतील ज्या ॲटम मध्ये त्या ठिकाणी इथे येईल. त्यानंतर फिलअप व्हायला सुरुवात होईल. म्हणजे पुढचा जे चौथा इलेक्ट्रॉन इथं, पाचवा इथं, सहावा इथं, अशा पद्धतीने येत असतात. तर या ठिकाणी 1s ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेले आहेत. त्यानंतर 2s ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेले आहेत. राहिलेले 2 इलेक्ट्रॉन काय येतात? 2p ऑर्बिटल मध्ये येतात. म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 आहे. त्यानंतर 1s2 2 2p2 म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये 1s ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2p ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले. अशा पद्धतीने काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहावं लागत असतं. हाऊ टू फिल इलेक्ट्रॉन ऑर्बिटल. तर त्या ठिकाणी आणखीन आपल्याला निऑनचं दिलेलं आहे. निऑनचं काय केलेलं आहे? ॲटॉमिक नंबर ऑफ निऑन इज 10. तर ॲटॉमिक नंबर किती आहे? 10 आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट 1s ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन शो केलेले आहे. त्यानंतर 2s ऑर्बिट आणि 2p ऑर्बिट मध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन? 2s ऑर्बिट मध्ये 2,
आणि 2p ऑर्बिट मध्ये किती आहेत 6. तर या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2, 2s मध्ये 2, 2p मध्ये 6. म्हणजे या ठिकाणी सेकंड ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि 1s ऑर्बिट मध्ये 2. तर या ठिकाणी शो केलेलं आहे फर्स्ट ऑर्बिट जे आहे फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन शो केलेले आहे. आपण हे डायग्राम दाखवलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन फिलअप केले जातात. म्हणजेच काय या ठिकाणी 1^2 2:2 2p6. तर या ठिकाणी अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑनचं येत असतं. त्यानंतर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे 1s1 म्हणजे एक अपवर्ड एरो दाखवलेला आहे. हेलियमचा 2 ॲटॉमिक नंबर, एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड म्हणजे 1s2. त्यानंतर लिथियमचा 3. या ठिकाणी पहा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन अपवर्ड आहे म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम अशा पद्धतीने काय आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असतो. त्यानंतर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याच इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणत असतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे म्हणत असतो. तर त्या ठिकाणी शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणत असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे म्हणत असतात. अशा पद्धतीने आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात म्हणजेच काय द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत किंवा कोणाला म्हणतात किती असतात हे संपूर्ण माहिती. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धा आपण शो करून दाखवलेलं आहे. त्यानंतर किती प्रेझेंट असतात, व्हॅलन्स कुठल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणत असतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहित असतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आणि याच्याबद्दल संपूर्ण SPDF म्हणजेच काय असतं, त्यानंतर कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन फिलअप केले जातात ह्याची संपूर्ण माहिती आपण क्वांटम नंबर ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही पाहून समजून घेऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.